नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण भाषाशास्त्राचा पहिलं प्रकरण पूर्ण केलेलं आहे आणि दुसऱ्या प्रकरणाकडे येत असताना मी वर्गात हे प्रकरण सुरू केलेलं आहे. ऑनलाईन मी तुम्हाला हे प्रकरण सांगत असताना मला आवर्जून एक गोष्ट तुमच्यासमोर सांगायची वाटते. ती अशी आहे की वर्गात काही गोष्टी तुम्हाला ज्यादा सांगता येतात. आपण ऑनलाईन बोलत असताना ऑनलाईनला काही मर्यादा येतात, म्हणजे काही उदाहरण देत असताना, आणि म्हणून ही माझी अडचण समजून घेऊन माझं जे लेक्चर आहे किंवा माझं जे काही हे व्याख्यान आहे ते तुम्ही समजून घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुढे जातो. पहिलं प्रकरण संपल्यानंतर दुसऱ्या प्रकरणाकडे आपण येतो. भाषेचे स्वरूप, लक्षणे आणि कार्य. आता मी स्वरूप म्हणजे काय हे विचारलं आहे. आता कुठल्याही गोष्टीचं स्वरूप, आता एखाद्या वेळेला आपल्या इकडं लग्न कार्य आहे तर लग्नाचं स्वरूप काय आहे असं आपण विचारतो. त्याला एका विद्यार्थीने मला नियोजन असं उत्तर दिलेलं होतं. पण केवळ नियोजन असंही आपल्याला म्हणता येईल, पण स्वरूप म्हणजे आपण नेमकं काय काय त्यामध्ये करणार आहोत याला आपण स्वरूप असं म्हणू. काय करणार आहोत, कसं लग्न आहे, किती वाजता अक्षता आहे, कोणतं जेवण आहे, कोणता हॉल आहे, कोणत्या वेळ काय करायचं, म्हणजे अर्थात ते नियोजनच आपल्याला म्हणावं लागेल. तर ते काय करणार आहोत किंवा नेमकं काय असेल याला आपण स्वरूप म्हणायचं. आता यामध्ये त्यांनी सांगितलंय की भाषा ही मानवाला मिळालेली श्रेष्ठ देणगी आहे. मला तर असं म्हणायचं आहे की मानवालाच नाही, ध्वनी ही सजीवाला मिळालेली श्रेष्ठ देणगी आहे. ही माझी दुसरी व्याख्या असेल. याच्या पाठीमागे समाज आणि भाषा परस्परावलंबी असतात. समाज आणि भाषा परस्परावलंबी असतात. तर समाज अनेक माणसांचा असतो आणि भाषा ही अनेक माणसांच्यामुळे तयार झालेली असते. आणि तुमच्या विचाराचं आणि आचाराचं देवाणघेवाण करण्यासाठी किंवा संप्रेषण व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती साधण्यासाठी आपल्याला भाषेची गरज असते. आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा उहापोह करावा लागेल, तो आपण इथं करणार आहोत. म्हणजे या जगातली कुठलीही गोष्ट अचानकपणे तयार होत नाही. त्या गोष्टीसाठी आपल्याला अनेक दिवस त्या गोष्टीची प्रतीक्षा करावी लागते, वाट पाहावी लागते. म्हणजे तलाव आपण खोदलेला आहे, पहिल्या दिवशी तलाव खोदला, दुसऱ्या दिवशी तलाव भरलेला नाही, किंवा पहिल्या वर्षी तलाव खोदला, दुसऱ्या वर्षी टुंब तलाव भरलेला असंही होत नाही. कारण आपल्याला म्हणच आहे, थेंबे थेंबे तळे साचे. आणि तद्वत किंवा त्या पद्धतीनंच आपण भाषेकडे सुद्धा बघणार आहोत. ज्यावेळी आदिमानव किंवा आदिवासी जंगलात कुठंतरी जन्माला आले, जशी वन्य प्राणी आहेत तसा माणूस सुद्धा वन्य जीवच आहे हे तुम्ही विसरू नका. त्यानं सुरुवातीला गुहेमध्ये राहिला, त्यानंतर प्रगती केली, त्यानंतर त्याला बुद्धीची अचाट देणगी असल्यामुळे त्यांनी काय केलं आहे की बुद्धीच्या जोरावरती या पृथ्वी तलावरती आपल्याला जे हवं आहे ते त्यानं तयार केलं. आणि जी काही चतुष्पाद प्राणी जे आहेत ती तशीच राहिली, त्यांना प्रगती करताच आली नाही. तेही सजीव आहे, त्यांनाही आवाज आहे, त्यांची एक विशिष्ट भाषा आहे. आपल्याला समजत नाही म्हणून आपण त्यांना भाषा आहे असं नाही असं म्हणत नाही. त्यांनाही बुद्धीची देणगी आहे, पण मानवासारखी बुद्धीची देणगी त्यांना नाही. त्या बुद्धीच्या जोरावरती माणसानं स्वतःचा विकास केला, पृथ्वीचा विकास केला. हे तुम्ही लक्षात घ्या. मानव एकमेव एक असा प्राणी आहे की त्यानं स्वतःचं अन्न स्वतः शोधलेलं आहे, तयार केलेलं आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीनं भाषेची सुद्धा प्रगती मानवानंच केलेली आहे. आपण ईश्वर दत्त किंवा राजा किंवा क्रीडाशक्ती हे सगळं ज्यावेळी बघतो त्यावेळी माणसाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यातूनच भाषा निर्माण झालेली आहे, हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. कुठलाही देव किंवा कुठल्याही ईश्वरानं ही भाषा निर्माण केलेली नाही. आणि मग मी ज्या वेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो त्यावेळेला
की भाषा प्रगती आणि समाज प्रगती या दोन गोष्टी एक रेषेत ठरू शकतात. भाषा ही विचार भाषण या विनिमयाचं साधन आहे. भाषा हे विचार विनिमयाचं साधन आहे असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे आपण 3000 वर्षापूर्वी वैदिक सुक्ते वाचू शकतो. हजारो मैल दूर असणाऱ्या देशबांधवांशी आपण भाषेमुळे संपर्क साधू शकतो. हे काही कुणाला सांगावं लागत नाही, हे सर्व ज्ञात झालेलं आहे. आणि मग आपल्या प्रत्येक नियोजित कृतीमागे विचाररूपाने भाषा उभी असते. कारण एखादी कृती केल्याशिवाय भाषा निर्माण होत नाही. असं की काहीतरी तुम्ही तयार करता डोक्यात आणि त्याबद्दलचं तुमचे ध्वनी त्या पद्धतीचे तयार होतात. म्हणजे एखादा होम तुम्ही तयार केलाय, ती कृतीच आहे. आणि होम वहन केल्यानंतर आपण कुठली भाषा वापरावी, काय भाषा शब्द वापरावेत हे त्यामध्ये ठरलेलं असतं. उदाहरणार्थ शाळा शिक्षण आपण अध्ययन म्हणतो किंवा अध्यापन करत असताना, अध्यापन तुम्ही ज्यावेळी करताय त्यावेळेला त्या अध्यापनामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना काय कृती करणार आहात आणि त्या कृतीसाठी आपल्याला कोणत्या प्रकारची भाषा वापरावी लागेल हे त्या शिक्षकाच्या मनामध्ये फिट्ट असतं. होम बाजूला ठेवा, पण आपण शैक्षणिक क्षेत्रात आहोत, शैक्षणिक क्षेत्रातलं घेऊया. तर मला आज काय शिकवायचं याची तयारी शिक्षक आदल्या दिवशी करत असतो, हे तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून प्रत्येक नियोजित कृतीमागे विचार रूपाने भाषा असते. भाषा नसती तर माणसाची अवस्था कशी झाली असती, हे आपल्या प्राण्यासारखी झाली असते. त्यामुळे मानवाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे. आता प्राण्यांची अवस्था फार वाईट आहे असं अभ्यासक म्हणतात, मला नाही वाटत. लहान मुलांना आपण प्राण्यांची शाळा म्हणतो, ते असे बसले तसे बसले. फुलराणी कविता घेतली तर त्या कवितेमध्ये त्याने सांगितलेलंच आहे. बघा थोडंसं, प्राण्यांची शाळा भरते, मग तो हत्ती असा म्हणाला, तो तसा म्हणाला. आपण किमान कल्पना करतो, पण प्रत्यक्षात त्यांचं होत असणार आहे तसं. ज्यावेळी हत्ती कल्पना जातात त्यावेळी एकमेकांना काही संदेश त्या आवाजातून देतात, ध्वनीतून देतात. त्यावेळेला एखादा धोका सांगतात, त्यावेळी त्यांची ती भाषाच आहे. ते आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना भाषा नाही असा आपला जो समज आहे तो चुकीचा, पूर्ण चुकीचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट आहे की आपण जितके सभ्य बोलू शकतो तितके असभ्य, खोटे बोलू शकतो. मानवाच्या विधायक आणि विघातक अशा दोन्ही बाबतीत भाषा साक्षीदार असते. याची काही इथं गरज नाही, पण एक तुम्हाला सांगितलं की हाताने लिहिलेला अथवा छापलेला मजकूर म्हणजे भाषा नाही, एक लक्षात घ्या. भाषेचं मूळ आहे ते मौखिक आहे, लिहिलेलं कुठंच नव्हतं पूर्वी. आणि मग जे काही आपण करणार आहोत ते कुठेतरी लिहून ठेवावं म्हणून त्याला लिपी शोधली आणि करायचा म्हणजे लिखित स्वरूपाचा अभ्यास करायचा. जी बोलली जाते ती भाषा. यामुळे भाषेच्या बाबतीत बोलणं महत्वाचं आहे, लिहिणे नव्हे. हवेत विरणारे ध्वनी लेखनाच्या साहाय्याने टिकवून धरता येतात. भाषा म्हणजे व्याकरण अशी काही समज झाला होता, तोही नाही. भाषेचं व्याकरण म्हणजे भाषेला एक काय, भाषेचं एक अंग आहे ते. म्हणजे जसं मानव आणि मानवाची अंग वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे मानवाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला सजण्यासाठी, नटण्यासाठी, मग त्याला अंगभर कपडे पाहिजेत, ती वेगवेगळ्या रंगाचे पाहिजेत, पायात वाहना पाहिजेत, डोक्याला तेल लावलं पाहिजे, तोंडाला पावडर किंवा असे हे सगळे जे घटक आहेत, तसंच व्याकरण हे भाषेचं एक अंग आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी ध्वनी संकेत ज्याला आपण म्हणतो, संकेत म्हणजे काय, आपण तोंडाने ब्र सुद्धा न काढता आपण काही संकेत किंवा काही गोष्टी पुढच्या माणसाला सांगू शकतो. मी कायमस्वरूपी एक तुम्हाला वाक्य बोलतो, केला इशारा जाता जाता, त्या इशाऱ्यामध्ये भाषाच नसते. मुख संमती देणं किंवा मुख भाषा, नयन भाषा, डोळ्यांची भाषा, पक्षांची भाषा, वाहतूक नियंत्रण, तो असा करतो की असा करतो आणि असा जा असं सांगतो तो, किंवा असा काय वाटतं त्याच्या हातवारे जे आहेत त्याला ठरलेले आहेत म्हणून तो वाहतूक नियंत्रण झालेला असतो. इकडं असा करतो आणि इकडं असा करतो, पुढच्याने थांबा आणि इकडं या बाजूला जावा. हे तो बोलत बसत नाही. दिवसभर बडबडा लागला तर त्याला चक्कर येऊन पडेल. तो फक्त हाताने ती इशारे करत असतो, हे तुम्ही लक्षात घ्या.
आणि म्हणून आपल्याला लाल दिवा, हिरवा दिवा, निळा दिवा, हे सगळे दिव्यांची भाषा किंवा बेल असतात. त्या बेल वाजवल्यानंतर काय आहे की तो अधिकारी आपल्या शिपायाला बोलवतोय, त्या बेलमध्ये काय भाषा आहे का? नाही भाषा. तर या ठिकाणी टेबलावर जांभई, दात विचकणे, पाठ दाखवणे, अंगठा असा दाखवणे, जांभई देणे, पाया पडणे, टेबलावर मूठ अशी आपटणे, टाळी वाजवणे, खाकरणे, शिटी वाजवणे इत्यादी जे हावभाव आहेत हे भाषाच असतात. हावभाव म्हणजे भाषाच असते. छे छे हे उद्गार, चुंबनात निघणारा ध्वनी, हे सगळे म्हणजे वेळ तुमच्या तोंडून निघणारा प्रत्येक ध्वनी हा शेवटी भाषेतच त्याचा समावेश होतो, हे विसरता कामा नये. त्यामुळे भाषा म्हणजे एक संकेत प्रणाली आहे. भाषा ही दोन्ही संकेतावर आधारलेली संकेत प्रणाली आहे. मानवाशिवाय ध्वनीचे उच्चारण इतर सचेतन प्राणी करू शकतात, मात्र त्यांच्या हावभावांना ध्वनींना मर्यादा आहेत हे आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांचा अंतरंग जनावरांचा आपल्याला मिळाला नाही. यांनी सांगितलंय की त्यांना मर्यादा आहेत, वेगवेगळे आवाज काढतात. मी तर मला वाटते फेसबुकवर की व्हॉट्सअपवर काही पक्ष्यांचे आवाज आलेले होते. तो पक्षी एकाच वेळेला अनेक प्रकारचे आवाज काढतो. मग तुम्ही कसं म्हणताय की त्याच्या ध्वनींना मर्यादा आहेत? मर्यादा असू शकत नाहीत. प्राण्यांच्या मेंदूमध्ये माणसांच्या मेंदूसारखी ग्रहणशक्तीची तीव्रता नसल्याने माकड, कुत्रा, पोपट यासारखे प्राणी माणसाच्या सहवासात राहून माणसाची भाषा शिकू शकत नाहीत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. माणसाच्या ते जनावर म्हणून ती जनावरच केले, त्यांची भाषा शिकू शकत नाही म्हणजे त्यांची भाषा आहे ना. तुम्ही कुठं माकडाची भाषा शिकला? मानवाला त्या माकडाचे आवाज काढून माकडाची भाषा बोलता येते का? मग मी असं म्हणेन की तुम्ही माकडात राहून तुम्हाला माकडांची भाषा शिकता आलेली नाही. तर काही गोष्टी आपण या ठिकाणी घेतल्यानंतर प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ C.F. हॉकेट यांच्या अ कोर्स इन मॉडर्न लिंग्विस्टिक या पुस्तकामध्ये 1958 याचा विचार केलाय. रूस जातीची माकडे 63 दृश्य स्वरूपाच्या आणि 10 ध्वनी स्वरूपाच्या संकेतांचा वापर करतात. आता तुम्ही मला सांगा की 63 आणि 10 हे काय दोन्ही संकेत आहेत? म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांना ध्वनीची मर्यादा आहे, आणि एकीकडे तर या ध्वनीच्या माणसाला तर ध्वनीची मर्यादा नाही का? माणूस किती प्रकारनं आवाज काढू शकेल, त्यालाही मर्यादा आहेतच. पण मानव प्राण्यांची एक भाषा ती मानव प्राण्यालाच कळते. त्यांचे ध्वनी मानव संकेत, मानव प्राण्याचे संकेत मानव. आता मी सांगितलं की माकडाला जा आणि ते पाण्याचं भांडं घेऊन ये, पहिल्या वेळी तो करणार आहे का? नाही करणार. ज्यावेळी तो आपल्या सानिध्यामध्ये राहील त्यावेळेला त्याला सुद्धा काही कालांतरानं कळेल की जा आणि पिंपातलं पाणी भरून घेऊन ये, तो आपोआप घेऊन येणार. कारण तुमच्या सानिध्यामध्ये राहून तुमचं सगळं शिकतो. मी कायमस्वरूपी त्या धनगराची गोष्ट सांगतो. मी वर्गात सुद्धा सकाळी सांगितलेलं आहे की एक धनगर असतो, मेंढर राखत असतो, आणि मेंढर राखत असताना त्याला एक वाघाचं बछडं सापडतं. ते बछडं घेऊन तो आपल्या कळपामध्ये वाढवतो. ते बछडं पुढं पुढं मोठा वाघ होतो. जसं मेंढ्या बॅ करतील तसं ते बॅ करतं. कारण त्याला वाघाची डरकाळी माहीतच नसते ना. आणि मग एके दिवशी असाच तो धनगर जंगलात चालायला गेल्यानंतर हा वाघ कायम कुठंतरी बाजूलाच बसत असतो कायम, कारण चरणं हे त्याला माहीत नसतं. आणि जे धनगरानं दूध घातलंय त्याच्यावर ह्याची गुजराण चालू असते. एके दिवशी तो दगडावर बसतो आणि एक वाघ त्याच्या समोर येतो, डरकाळी फोडतो. सगळा धनगर आणि ही सगळी घाबरतात. धनगराला हे दररोजचं नित्याच डरकाळी माहीत असते. तर ते वाघाला त्या धनगरानं पाळलेल्या आश्चर्य वाटतं, मी त्याच्यासारखा दिसतो, तोही माझ्यासारखा आहे. तो डरकाळी फोडतो आणि मी बॅ करतो, काय भानगड आहे म्हणतो. 1-2 दिवस जातात. परत तो धनगर तिकडे चारायला गेल्यानंतर तो दगडावर बसतो आणि उभा राहतो आणि त्या वाघाचे ऍक्शन करून डरकाळी फोडतो. त्यावेळेला त्या धनगराचे धाबे दणाणतात. शेवटी आपल्या ग्रामीण भागामध्ये मूळ वंशावर जाणे किंवा जातीवाचक जर बोलायला झालं तर मूळ जातीवर गेला असं आपण म्हणतो, ते आपल्याला इथं दिसून येईल. आणि म्हणून मर्यादा आहेत किंवा त्यांना भाषा नाहीत हे जे काय आपण म्हणतो हे पूर्णतः चुकीचं आहे असं मला वाटतं. कुत्रा विशिष्ट तऱ्हेचा आवाज काढून शेपूट हलवतो, तेथे ध्वनी
आणि दृश्य असे दोन्ही संकेत असतात. पॅव्हलॉवचा प्रयोग मी तुम्हाला सांगितलाय मानसशास्त्राचा 12वीला आहे, की त्या कुत्र्याला अन्न पाहिजे असलं तर त्या बंद पेटीत त्याला जाळीत घालायचं, पुढे एक बेल दाबायची आणि ती बेल दाबली की त्याचं दार उघडताना अन्नाची प्लेट आत सरकते. पहिल्या दिवशी त्याला काय वाटत नाही. असं सरावानं ज्यावेळी तुम्ही बेल जरी वाजवली नाही, अन्नाची थाळी जरी नाही सरकवली, तर त्या कुत्र्याला कळतं की बेल वाजवली, मला अन्न आता मिळणार आहे. मग तो शेपूट हलवतो, अन्न पाहिजे अशा हालचाली करतो. हे संकेत त्याचे. म्हणजे संकेत काय आहे की बेल वाजवलं की अन्न मिळणं. संकेत म्हणजे काय हे तुम्हाला कळालं. तर मित्र, या पद्धतीनं ही भाषा शिकत असताना प्रत्येकाचे संकेत ठरलेले आहेत सगळ्या प्राणीमात्रांचे. तर मला परत दुसरा एक सायकोलॉजी मधला प्रयोग सांगतो की मधाचं ठिकाण कुठं आहे हे सांगत असताना, इतर माशांना सांगत असताना ती माशी इंग्रजी 8 अक्षराप्रमाणे ती गोल 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 फिरते. म्हणजे हा संकेत नाही त्या मधमाशीचा. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे बघतो ते सिंहाच्या गर्जनेने हरणे पळतात, येथे संकेताचं दळणवळण घडून येतं. आणि मनुष्य प्राण्याकडे अनेक ध्वनी घटक असतात. एका ध्वनी घटकाच्या सहाय्याने एकच संदेश पाठवता येईल असे नाही. तर प्राण्यांची भाषा एकेरी असते, मानवाची भाषा एकारलेली असत नाही. तर त्यामध्ये भाषेतील ध्वनींना स्वतःचे असा अर्थ नसतात. उदाहरणार्थ गवत या शब्दात ग अधिक अ अधिक व अधिक त अधिक अ हे खरं तर बोर्डावरती दाखवायला पाहिजे, त्याशिवाय हे समजत नाही. ग त्या गचा पाय मोडाचा अधिक अ हा स्वर मिळवायचा. अर्धव्यंजनामध्ये एक पूर्ण स्वर मिळवल्यानंतर पूर्ण व्यंजन आपल्याला मिळतं. हे बोर्डावरती दाखवावं लागतं, असं कळत नाही. समजून घ्या, मी तुम्हाला वर्गामध्ये सांगतोयच ते. तर या समोरच्याला मराठी भाषिकाने एक विशिष्ट संकेत स्वीकारल्याने त्याचा अर्थ गवत असा होतो. संकेत आपण हे केलाय की मी खडूचं सांगितलं. खडू केवढा, या बोटा एवढा असतो. एवढा मोठा आणला नाही तुम्ही, खडू आणा म्हटलं तर एवढा मोठा कोण आणणार नाही, असा ओढका आणतात तेवढा. कारण संकेत ठरलेला आहे. खडू म्हणजे एवढा विशिष्ट, त्याची जाडी, लांबी आणि रुंदी. तुम्हाला ओंडका सांगितल्यानंतर तुम्ही एवढी काटकी घेऊन येणार नाही. हे आपले संकेत ठरलेले आहे. कशाला काय म्हणायचं याला आपण संकेत म्हणतो. अन्यथा त्यास काही अर्थ नाही. त्यामुळे शब्द व अर्थ या तसा ध्वनींच्या संदर्भात कोणताही कार्यकारण संबंध नसतो. इंग्रजीमध्ये गवताला ग्रास म्हणतील नाही, म्हणतातच. तिथला संकेत वेगळा आहे. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे संकेत या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. आता या ठिकाणी तुम्हाला ध्वनी संकेत म्हणजे काय सांगितलं, तर त्यानंतर मातृभाषा आणि परभाषा. मातृभाषा आपल्याला चटकन समजते, पण परकीय भाषा किंवा परभाषा आपल्याला समजत नाही. याचं कारण साधं सोपं आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळी. लहानपणापासून आईची भाषा लवकर समजते की बापाची भाषा समजते, तर आईची भाषा समजते. आई बाप हे समान त्या मुलाच्या सानिध्यामध्ये असतात, पण आई जास्त असते. त्यामुळं आईचे हावभाव त्या मुलाला जास्त करतात. बाबा काय सगळे हावभाव करत तो नाही. स्तनपान करत असताना ती माता, ती माऊली त्या मुलाला वेगवेगळ्या वाकुली दाखवते, तोंडाने काय हावभाव करायला लावते. बाप तसा करत नाही. बापाचं काम फक्त त्या मुलाला ती स्वयंपाक करत असताना घेणं, त्यावेळी जो काय हावभाव करतो तेवढाच तो त्याचा सानिध्य. तो शेतात किंवा नोकरीला किंवा कामाला गेल्यानंतर घर सांभाळणे आई जी आहे तीच त्याचं संगोपन करत असते. म्हणून या ठिकाणी मातृभाषा आणि परकीय भाषा ज्या यामध्ये कानावर आढळतात, पण जी स्वभाषा नव्हे ती परभाषा होय असं म्हटलं आहे. भाषिकाला हिंदी जितक्या सहजतेने शिकता येते तितकी कन्नड, इंग्रजी, फ्रेंच जी आहे ती शिकता येत नाही. हेही चुकीचं आहे. कारण त्यांच्या वंशामध्ये गेल्याशिवाय तुम्हाला ह्या भाषा कळतच नाही. तुम्ही पुस्तकी रूपाने जर त्या भाषा शिकायला गेला तर तुम्हाला समजत नाही. पण त्यांच्या त्या समूहामध्ये जाऊन जर तुम्ही राहिला तर तुम्हाला 1 वर्ष सुद्धा ती भाषा शिकायला अवघड जात नाही. हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. हे माझ्या अनुभवानं मी तुम्हाला सांगतोय. कन्नड भाषेचे अनेक संदर्भ मला कळतात, पण कन्नड भाषा बोलता येत नाही. फक्त त्यांच्या सानिध्यामध्ये मी नाही राहिलो, पण ते जे काही माझे वर्गमित्र होते किंवा माझ्या गावी वावरत असताना तिथं बोलणारी कन्नड जी माणसं आहेत त्यांच्या शेजारी गेल्यानंतर जे शब्द समजले तेवढे त्यांच्यामध्ये मी मिक्स झालो नाही. जे मिक्स झाले
त्यांना कन्नड भाषा आपोआप येते. मी कर्नाटकामध्ये जाऊन राहिलो जिथं मराठीच बोलत नाहीत, तर तिथं कन्नड भाषा आपोआपच येते, सरावाने येते. आता उद्योग, शिक्षण, संपर्क, व्यवहार अशा अनेक कारणांनी परभाषा शिकावी लागते. ती शिकताना प्रत्यक्ष, लिंग, ध्वनी, शब्दवाक्य अशा विविध भाषिक व्यवस्थाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. हे इथं सगळ्यात फार मोठी गंमत आहे. ज्यावेळेला कन्नड भाषिक महाराष्ट्रामध्ये किंवा इथं आपल्याकडे काही निमित्तानं बेलोडी परिसरामध्ये कृष्णाकाठामध्ये आलेत, त्यावेळेला त्या माणसांच्या भाषेमध्ये व्याकरण ज्याला आपण म्हणतो, लिंग, ध्वनी, लिंग, ध्वनी, शब्द, वाक्य आणि लिंग हे जे काय आहे यांच्यामध्ये नाही. आमचं नवरा कामाला गेले, बघा इथं व्याकरणाचे कुठले नियम. आमचा नवरा, आमचा म्हणजे सगळ्या गावाचा होत नाही, माझा असं म्हणायला पाहिजे. मी कायमस्वरूपी हे वाक्य सांगतोय. तुम्ही एक वचनी बोला, अनेक वचनी बोलू नाही. आमचा, आय, यू, ही, सी, इट, दे, मी, आम्ही, तू, तुम्ही, आपण, हे जे काय आहे हे व्यवस्थित बोलता यावं. परकीय भाषेतल्या लोकांना हे बोलता येत नाही. मी ज्या वेळेला तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगेन किंवा हिंदी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी हिंदी आपली बोलत असताना पुढचा माणूस हसतो, तसं आमची मराठी पुढचा माणूस बोलत असताना आम्ही हसतो. एकमेकाला हसणं एवढंच आपलं काम आहे. पण यातले ध्वनी, लिंग, ध्वनी, शब्द, वाक्य अशा विविध भाषिक व्यवस्थाचं ज्ञान असणं आवश्यक असतं. त्यामुळे भाषेतली ध्वनी, रूप व आशय यामध्ये भाषेची प्रक्रिया लपलेली असते असं म्हटलंय. मानवी मुखावटी उच्चारला जाणारा ध्वनी हा भाषेचा आरंभ बिंदू आणि सुसंगत अर्थ अथवा आशय हा त्या भाषेचा अंतिम बिंदू असतो. तर आरंभ बिंदू म्हणजे ध्वनी आणि अंतिम बिंदू म्हणजे तो आशय आहे. तुम्ही काय उच्चारणार आहात आणि त्यातनं काय अर्थ निघणार आहे हे यामधलं अवलंबून असतं. यार्केट मार्ड म्हटला, दोन्ही तर तुम्ही उच्चारले, पण त्याला आशय काय आहे? मार्केट यार्डला आशय आहे विशिष्ट जे ठिकाण की जिथं मालाची देवाणघेवाण होते किंवा खरेदी विक्री होते त्याला मार्केट यार्ड आपण म्हणतो. यार्केट मार्ड म्हणजे काय? मार्ड म्हणजे मेडिकल असोसिएशनचा एक ग्रुप आहे, त्याला आपण अलीकडे तो मार्ड शब्द समजला. पण मला मराठीमध्ये सांगा, यार्केट मार्ड, मार्केट यार्ड हे जे दोन आपण अल्टरनेटिव्ह पद्धतीने आलटून पालटून घेतो त्याला काय अर्थ आहे? तर अंतिम बिंदू ज्याला आपण म्हणतो ते, मग या ठिकाणी ध्वनी रूपापासून झालेली संकेताची निर्मिती जी आहे ते त्यांची सार्थ स्वीकृती अशा दोन टप्प्यात भाषेची प्रक्रिया सामावलेली असते. बोलणारा प्रथम आपल्या मनातील आशयाचं ध्वनी रूपामध्ये संकेतीकरण करतो आणि ऐकणारा ध्वनी रूपाचे विसंकेतित करून समजावून घेतो. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की कोणतीही गोष्ट कन्नड तुम्ही जर भाषा बोललीत तर ती कन्नड भाषा जसा बोलल तसं आपल्याला कळत नाही. त्याचं विसंकेतीकरण करतो आणि मग ते आपण बोलून घेतो. इंग्रजी तर तुम्हाला माहित आहे, इंग्रजी म्हणजे आपली, इंग्रजीमधले आपण ती भाषा बोलणारा, मग तो शब्द त्याचा काय बघतो, शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय बघतो, हे सगळं आपल्या डोक्यात चालू असतं. आपण काय कम्प्युटर नाही पटपट पटपट पट आपल्याला चेंज द लँग्वेज म्हणून आपण चेक करू शकत नाही. विसंकेतीकरण करणं म्हणजे जे समोरच्यानं बोललेलं आहे. आता मला एक कविता आली होती की एक कविता अनेक भाषेमध्ये केलेली आहे. ती भाषा मालवणीमध्ये कशी असेल, ती कन्नडमध्ये कशी असेल, ती हिंदीमध्ये कशी असेल, ती गुजरातीमध्ये कशी असेल, मग सीमेला किती अर्थ आहेत, सीमेला किती शब्द आहेत ते त्या भाषेमध्ये, त्या कवितेमध्ये आपल्याला कळतं. आणि म्हणून विसंकेतीकरण करणं म्हणजे तो अर्थ समजून घेणं असं आहे. मराठी माणसाला आसामी भाषा समजणार नाही, कारण आसामी भाषेतील दोन्ही संकेत अर्थसंकेत माहीत नसल्यामुळे त्याला अर्थबोध होणार नाही. हेच इथं महत्वाचं आहे. त्या आसामी ध्वनी संरचनाचं त्याला विसंकेतीकरण करता येणार नाही, म्हणजे त्याचे मराठीमध्ये अर्थ करता येणार. विसंकेतीकरण करणं म्हणजे काय की आसामीमध्ये
केळीला काय म्हणतात? केळीला मराठीमध्ये केळी, इंग्लिशमध्ये बनाना, कन्नडमध्ये बाळीकाई, हे असं वेगळं आहे. केला, हिंदीमध्ये केला, हे मी 4 तुम्हाला अर्थ सांगितले. केळी ह्या संकेताचं विसंकेतीकरण करणं हे या पद्धतीनं तुम्हाला दिसून येईल. आता मानवेतर प्राण्यांना का बोलता येत नाही? तर मानवी दोन्ही संकेताचं विसंकेतीकरण त्यांना करता येत नाही, म्हणून त्यांना मानवी भाषा बोलता येत नाही एवढं. पण तुम्ही जे काही किचन कट्ट्यावरला तुम्ही वाघाला सांगितला की जा आणि किचन कट्ट्यावरला तो डब्बा घेऊन ये, आता तर मग त्याला डबा कळणार नाही, ते किचन कट्टा कळणार नाही, कारण याचा किचनशी याचा काही वाघाचा संबंधच येत नाही जंगलातल्या. आणि मग तुमची भाषा तो कसा समजेल त्याला? त्या वाघानं त्यांच्या याच्यात सांगितलं तू जा आणि अमक्या अमक्यातलं घेऊन ये, तुम्हाला काय कळणार आहे का त्या वाघाची भाषा? त्याच्या तो आवाजामध्ये सांगितलेलं. फार क्लिष्ट पद्धतीनं या सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण भाषेचं स्वरूप जे आहे ते काय आहे, हे दोन्ही संकेतावर वर्णनात्मक, सूचनात्मक आणि आदेशात्मक असे 3 तऱ्हेचं कार्य करू शकतं. वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे या वाक्यात वर्णन, सूचना आणि आदेश आहेत. वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे या वाक्यात वर्णन आहे, वाहतुकीसाठी रस्ता बंद आहे, वर्णन झालं. सूचन काय आहे की पुढे काहीतरी काम चालू आहे, आणि आदेश असा आहे की बंद आहे त्यामुळे तुम्ही जाऊ नये, नियम केलाय तो नियम तुम्ही मोडू नये. अशा 3 गोष्टी यामध्ये तुम्हाला दिसून येतील. अशा पद्धतीने आपण भाषेचं स्वरूप बघितलं. आता यानंतर आपण लक्षणं जी आहेत ती लक्षणं आपण उद्याच्या तासाला बघायची आहेत. ओके.